नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये बघूया आपण की हरभऱ्याला फूल किती दिवसापर्यंत येतच राहते आणि स्टार्ट कधी होते. तर याच ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचाही अनुभव शेअर करा. कारण की प्रत्येकाचा हा प्लॉट वेगवेगळा असतो आणि नियोजनही वेगवेगळे असते आणि वातावरणही. त्या वातावरणानुसारही फूल कमी जास्त येतात, नंतरही येतच राहतात. तर तुम्हीही तुमचा कमेंटद्वारे अनुभव शेअर करजा नक्की. तर आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर शेतकरी मित्रांनो, ह्या आहे आपला जॅकी 9218 आणि आजच्या या कालावधीमध्ये 56 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तर बघा, या 56 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या हरभऱ्यांची वाढ चांगल्या रीते झालेली आहे आणि फुलालाही सुरुवात झालेली आहे. फूल येत आहे, दिवसेंदिवस फुलाची वाढ होत आहे. तर फूल स्टार्ट कधी होते इथपासून आपण सुरुवात करूया. तर बघा, आता आपण हरभऱ्याची पेरणी केली की दुसऱ्या दिवशीपासून आपण पाणी देतो आणि पाणी दिल्यानंतर हरभरा 12व्या दिवशी चांगला ताशी निघतो. म्हणजे न निघणारा हरभरा मग कोणताच राहत नाही. तर ताशी 90 ते 95% पेरणी सक्सेसफुल होते. तिथून काय होते, 30 दिवसानं 25 ते 20 ते 25 दिवसात या कालावधीमध्ये हरभऱ्याला खार सुटतो आणि 25-30 दिवसात भरपूर खार राहतो. तर 30व्या दिवशी आपल्याला कळीला सुरुवात होते. कळी दिसते हरभऱ्याला, फुलाची कळी. तर हे खार सुटल्यानंतर आपल्याला फुलाची कळी दिसते. तर 30 दिवसाच्या नंतर हरभऱ्याला कळी सुरुवात होते. नंतर म्हणजे समजा 30 दिवस हरभऱ्याला झाले की फुलाला सुरुवात होते एकट-दुक्कट. आणि हे फूल किती दिवसापर्यंत राहते शेतकरी मित्रांनो? हरभऱ्याला 30 दिवसानंतर म्हणजे 65, 70, 75 दिवसापर्यंत आपल्याला हरभऱ्याला फुल दिसते. बघा, आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा 85 दिवसाचा झालेला आहे, त्यांनाही फुल राहते. कारण की ज्या ठिकाणी ओल राहते ना, तिथे फूल दिसतेच. पण शेवट ते फूल ओल कमी पडते म्हणून तो शेवटच्या शेंड्यावरचा घाटा भरत नाही, कमजोर भरतो. आणि आपल्याला याला ओल कमी पडली नाही पाहिजे म्हणून म्हणून तर आपण 80% घाटे असताना शेवटचे 1-2 तासाचं पाणी देतो. कारण की तेही घाटे भरले पाहिजे. तर तुम्हाला जास्त फुलाची संख्या कोण्या कालावधीमध्ये दिसणार? 60, 65, 70 या कालावधीमध्ये तुम्हाला फुलांची संख्या आणि 70 ते 75 कालावधीमध्ये घाटे हे 50-50% दिसतात. कारण की जसजसं झाडाचं आयुष्यमान संपत जातं, कमी-कमी होत जातं, तसतसं फुलाची संख्या ही कमी-कमी होत जाते आणि घाट्याचं प्रमाण वाढत जाते आणि घाटे भरत जातात. तर आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा 56, 60, 65, 70 दिवसाचा आहे, तर नक्की फुलाची संख्या जास्त असेल. आणि काही प्लॉट कसे आहे, पाणी जास्त झाल्याच्या कारणामुळे फुल लेट येते, हरभऱ्याची वाढ जास्त होते. या कालावधीमध्ये एखादी झेपची फवारणी करणे आवश्यक आहे. कारण की त्याची पूर्ण वाढ अवस्था वाढीमध्ये गेलेली राहते, ओल जास्त असल्याच्या कारणाने. आता आपला हरभरा कोण्या अवस्थेमध्ये 56 दिवसाचा हरभरा झालेला आहे. फूल येण्यास स्टार्ट झालेले आहे. याला फुलच येईल पहिले. सर्वप्रथम कळी येणार, नंतर फूल येणार आणि फूल घेऊन वाढ होता याची आपली हरभऱ्याची. कारण की आपण पाणी दिलेले होते 38-39 दिवसाच्या या कालावधीमध्ये. तेव्हाच तर ह्या आजला वाढून आला. आपला 16 इंचीचा 15 इंचीचा सुया आहे. तर बघा, चांगला पूर्ण रान आपलं पॅक झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला फुलाची अवस्था 65, 70, 75 दिवसापर्यंत भरपूर फुल राहतात आणि घाटे अवस्था पण राहते. फुल पण येणं चालू राहते आणि घाटे पण येणं चालू राहते आणि घाटे पण भरणं चालू राहते. काही घाट्यामध्ये जीव पण पकडतात. आता बघा ना, फुलाचा आकार बघा कसा वाढलेला आहे. ह्या फुलाचा आकार का वाढला? कारण की याला ओल भरपूर आहे. हे बघा, फुल बघा आणि वाढ चालूच आहे आपल्या हरभऱ्याची. वाढ चालूच आहे. हे बघा, आता काही काही ठिकाणी नाही का ओल कमी होत आहे, ते तिथे बघा
जमीन जरी एक असली, प्लॉट जरी एक असला की ठिगे ठिगे पडतात चण्याचे. हे बघा ह्या भागात इथंच ह्या हरभऱ्याला फुलची संख्या कमी आहे आणि इथे बघा फुलाची संख्या जास्त आहे. ह्या एक डोळा असतो जमिनीचा आणि इथून सुरुवात झाली, जिथून फुलाची संख्या जास्त तिथूनच जमीन थोडी थोडी सुकत जाते आणि फुलाची संख्या आपल्याला भरपूर प्रमाणात दिसते. आता माझ्या हरभऱ्याला 56 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला. आता इथून 5 दिवसांनी 60 दिवसाचा होईल, 60-61 दिवसाचा होईल, नाही का? तर फुलाचं प्रमाण जास्त दिसेल आणि घाटे पण दिसणार 1-2% बघा. आणि हा जो प्रेड असतो 50% फुलं राहतात ना, 50% घाटे राहतात. तर घाटे अळी येण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात शेतकरी मित्रांनो. आता वातावरण क्लिअर झालेलं आहे. काल वातावरण क्लिअर नव्हतं. आता समोर आज थंडी पण पडली. या वातावरणाचा नक्की आपल्या हरभरा पिकाला फायदा होईल शेतकरी मित्रांनो. फुल आता येतच राहणार फुल आणि घाटे पण दिसणार तुम्हाला. आणि फुलाचा आकार ह्या मोठाच असला पाहिजे. जर ह्या फुलाचा आकार मोठा असला का नाही, घाटा मोठा लागतो. आणि एका घाट्यामध्ये जर 2 दाणे असले, 2 दाणे, तर उत्पादनात ही वाढ होते. काही घाट्यामध्ये 3 दाणे पण येतात. हे 2 दाणे एका फुलाला डबल घाटा लागतो. ते पण त्याच्यातही उत्पादनात वाढ होते. आता जसं समजा हे बघा, इथे किती फुल पकडलं, हे बघा आहे. आता आपला हरभरा खारावर आहे. आता बघा, आता कंडिशन कशी आहे हरभऱ्याची, हे बघा. असं वाटत आहे का इथं पाणी द्यावं लागते म्हणून, पण पाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की त्याला फुलावरच आहे, घाटा अजून पकडलेला नाही आहे. समजा आता अशाच ठिकाणी जर पाणी दिलं का नाही, हे फुल जे आहे का नाही, हे अवस्था पूर्ण स्टॉप होऊन जाणार आणि पुन्हा वाढीला लागणार. म्हणून सांगतो मी शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा हरभरा जास्त फुलावर जर असेल ना, तर पाणी नका देऊ आणि फवारणीलाही टाळा. कारण की भर फुलात फवारणी केली तर हरभऱ्यानी हिटेड वातावरण तयार होऊन फुल पण जळतात शेंड्यावरची. तर आपण हरभरा पेरणीनंतर 30 दिवसानंतर फुलाला कळी लागते. त्याच्या अगोदर 25 दिवसाच्या, जेव्हा 25 दिवसाचा आपला हरभरा होतो तेव्हा खार सुटतो. खार सुटला की तिथून 5-6 दिवसांनी कळी सुटते. म्हणजे 30 दिवसाचा हरभरा होतो. कळी सुटली मग 35-40 दिवसांनी 1-2% फुलं लागतात. मग आपण त्या कालावधीमध्ये पुन्हा पाणी देतो आणि पुन्हा फुल घेऊन वाढ होते. थोडासा 8 दिवस हरभरा रुकतो, फुल दिसणार नाही, पण जे फुल आलेले आहे जुने 1-2% ते तसेच राहतात. पण नंतर फुलाची वाढ होते. जसं ओल कमी होत राहते तशी फुलाची वाढ होते. आता समजा माझा हरभरा बघा, आता वाढ होणार. 56 दिवसाचा हरभरा आहे आपला. आता इथून 10 दिवसांनी फुलच फुल दिसणार आणि काही घाटाचे प्रमाणही दिसणार शेतकरी मित्रांनो. घाटा ठळक राहणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची घाट्या ठळक आहे, मजबूत आहे, वाढ झालेली आहे, त्या शेतकऱ्यांचे जर भरण बरोबर झाली, व्यवस्थित झाली, तर 100 दाण्याचे वजन 22 ते 26 ग्राम भरते शेतकरी मित्रांनो. जॅकी 92-18चे इथलं वजन भरलंच पाहिजे, तेव्हाच कुठं उत्पादनात वाढ होईल. म्हणजे उत्पादनात वाढ कशी होणार, हरभरा जोपर्यंत ठस भरणार नाही तोपर्यंत उत्पादनात वाढ होणार नाही. आणि भरण जर कमजोर झाली, दाना जर बारकावला, तर उत्पादनात कमतरता येईल, भरणारच नाही. भरण क्षमता ठस पाहिजे, त्याच्यावरच ॲव्हरेज आहे आपला. शेतकरी तुम्ही सांगा तुमचा अनुभव किती दिवसापर्यंत फुल येत राहते. तर माझा अनुभव तर आहे 70-75 दिवसापर्यंत तुम्हाला फुल दिसणारच शेंड्यावरची, आणि घाटेही दिसणार. त्या कालावधीमध्ये घाटे जास्त राहते. आणि 55, 60, 65 या कालावधीमध्ये फुलाची संख्या जास्त राहते, घाटे 1-2% राहतात. आणि 70, 75, 80 दिवसाच्या कालावधी घाटे भरपूर राहतात, फुलाची संख्या कमी राहते. कारण की भरण अवस्था चालू होते, नंतर घाटे भरतात, फळधारणा भरपूर राहते. आणि शेवटचं स्टेप काय आहे, नंतर काय होते, जास्त घाट्याचं प्रमाण असलं की हे जे खालचे पानं आहे की नाही पिवळे पडतात, भोरडल्यासारखी दिसतात. आता समजा आता हे पाने पिवळे आहे, हे पिवळे का आहे, इथे सूर्यप्रकाशलाही लागत आहे, पण वरचे पाने आपल्याला हिरवे दिसत आहे. नंतर
85-90 दिवसामध्ये जेव्हा आपला हरभरा होतो ना, तर बराचसा हरभरा पिवळसर दिसत असतो पूर्ण प्लॉट. आणि जिथे भरलेला हरभरा आहे तिथे घाटे पण राहतात आणि काही प्रमाणात फुल पण राहतात शेतकरी मित्रांनो. फुलाची संख्या कमी कमी होत राहते आणि ओल कमी झाली की हरभरा सोंगणीला येतो. मग फुल दिसणार नाही, मग घाटेच घाटे दिसणार शेतकरी मित्रांनो. आणि पाणी आता केव्हा द्यायचे? आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ओलीत पण झालं, फवारणी पण केली. आता वातावरण पण निभ्र आहे, प्रकाश आहे, स्वच्छ वातावरण आहे. आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा 55, 60, 65 दिवसाचा भरफुलात हरभरा आहे, पाणी नका देऊ, नंतर पाणी द्या. 75 ते 80% घाटे पकडणीवर पाणी द्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही देऊ शकता. आवश्यकता पडल्यास जर हरभरा हिरवात दिसत असेल, थोडाफार काळपट, बारीक निरीक्षण करून पाणी द्या. का समजा आता ओल जर पुरली पाहिजे आपल्याला, 100 दिवसापर्यंत ओल पुरलीच पाहिजे. 90 ते 100 दिवसापर्यंत हरभऱ्याला ओल पुरलीच पाहिजे, तेव्हाच कुठं आपल्या दाण्याचं वजन वाढेल. 22 ते 26 ग्राम वजन राहील 100 दाण्याचं वजन. जर ओल कमी पडली तुम्हाला दिसतेच. आता वातावरण बघा कसं होत आहे. आज वातावरणामध्ये थंडी हवा आहे, हवेतही तापमान वाढून राहिलं. जानेवारी महिना लागला, आता समोरच्या 15 वातावरणात वाढ होईल, तापमानात वाढ होईल. तर ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला 80-85 दिवस झालेले असतील, एक पाणी देऊनच द्या, नक्की हरभरा भरणार. कारण की घाटे अवस्था पूर्ण माल कव्हर झालेला आहे. तुम्ही माल कव्हर झालेल्या अवस्थेत जर आपण पाणी दिलं तर हरभरा पिकाचं नुकसान होत नाही, उलट घाटे ठस भरतात. आणि माल कव्हरच व्हायचा आहे. जर आपण अशा अवस्थेत, जसं माझा हरभरा आहे 56 दिवसाचा, अशा अवस्थेत जर पाणी दिलं तर हे अजून वाढणार. मग फुल केव्हा येणार? आपल्याजवळ दिवस कमी आहेत, कारण की झाडाचं आयुष्यमान 110 ते 115 दिवसाचंच आहे, नाही का? तर आता हे आपल्याला फुल येतच राहणार शेतकरी मित्रांनो. जसजसे याचा कालावधी संपत येणार तसतसं फुलाची मात्राही कमी येत राहील आणि मग नंतर मालच माल दिसणार आपल्याला. जसं आता इथे फुल आहे, आपण जर नंतर असं झाड केलं का नंतर खालून मालच माल दिसतो. हे बघा आता घाटे पण, हे बघा घाटे पण पकडले आहे घाटे. आणि घाट्याची म्हणजे सिरीज बघा, आता हे सिरीज बघा किती आहे याला घाटे धरून. हे बघा 1, 2, 3, 4, हे 5, हे 6, हे 7, हे 8, हे 9 आणि हे 10 घाटे आताच लागलेले आहे याला. म्हणजे 10 घाटे म्हणजे हे बघा 4 घाटे लागलेले आहे आणि 6 फुलं आहे. आता हेच अवस्था चालू राहणार आहे. घाटे पण येणार, फुल पण लागणार आणि घाटे भरणार पण. तर आजचा ब्लॉग कसा वाटला शेतकरी मित्रांनो, नाही का? आता तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो. नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही फुल किती दिवसापर्यंत पाहिले आणि फुलाची मात्रा कोणत्या कोणत्या स्टेपमध्ये कमी कमी होत राहते, माल कोण्या अवस्थेमध्ये भरपूर राहते. नक्की तुमच्या कमेंटची प्रतीक्षा नक्की करणार मी शेतकरी मित्रांनो. तर कसा वाटला आजचा हे व्हिडिओ? आवडला नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.